नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे? लोक बरे आहेत ना? चला आज मस्तपैकी आपण झटकीपट गुलाबजामुन बनवूया. माझ्या एका चाहत्यांनी माझ्यासाठी सामान पाठवले, तर ते बोलले की तू गुलाबजामुन बनवून खा. तर माझे चाहते जर मला पाठवतात सामान, तर मी त्यांचा मान ठेवून त्यांचं मी गुलाबजामुन करत आहे. हे गुलाबजामुन त्यांनी मला काल पाठवून दिलं. साखर 1 किलो पाठवली, गुलाबजामुन पाठवलं, तेल पाठवलं, दूध पाठवलं. मग माझे चाहते मला एवढे प्रेम करतात. चाहत्यांचं मी नाव नाही घेऊ शकत कारण त्यांनी मना केला आहे. तर कालची लाईव्ह होती तेव्हा माझ्या एका चाहत्याने मला कॉल केला होता की स्मिता, तुला गुलाबजामुन तू बनवून खाशील का? म्हटलं हो खाशील ना, काय झालं, खायला मला काही प्रॉब्लेम नाही, मस्तपैकी खाईन आणि बनवीन. तर म्हणजे ठीक आहे, मी तुला सामान पाठवते. तर म्हटलं पाठवा. तर म्हटलं पाठवलं, तर त्यांनी मी सगळं सामान पाठवलं, 4 वस्तू पाठवल्या. तर म्हणजे गुलाबजाम बनवून दाखव आणि तू पण खा. म्हटलं ठीक आहे चालते. तर मी हे गुलाबजाम मागवले. आता हे ग्रीजचं आहे, मला वाचता येत नाही, तर आता ह्याच्यासाठी मी दूध घेतलं आहे थोडंसं. आता हे दूध नाही खोलत कारण माझा फ्रीज बंद आहे आणि मला बाहेर जायचं आहे. जर ह्याला खोलत बसली तर हा मी संध्याकाळी लवकर येते का नाही लवकर येते मला माहीत नाही, त्याच्यामुळे हे मी खोलत नाही. तर मी घरातलं दूध थोडंसं घेते, घरातलं दूध संपले आणि मग मी हे दूध असं ठेवून देते. हे मी उद्या वापरू शकते. तर आता आपल्याला तेल पण वापरायचे आता आपल्याला आणि साखर पण आता लागेल आपल्याला, ठीक आहे. तर काय हरकत नाही. तशी साखर पण संपली होती माझ्या घरातली, कालच नुसता डबा साफ केला होता मी, धुवून ठेवला होता. तर आता हे आपल्याला बघा, हे गुलाबजामुन आहे. तर हे गुलाबजामुन मी एक ताट घेतले, बघू शकता हे ताट बघा घेतलं. आता ह्याचं मी ह्याच्यामध्ये न काही टाकता ह्याचं सगळं हे बघा हे घेतलं. त्याच्यानंतर ह्याचं असं मी पीठ मळून घेते. ते थोडंसं दूध आहे, एकदमच दूध नाही टाकायचं ह्याच्यामध्ये. हे बघा एकदमच दूध टाकायचं नाही, ह्याला असं उली पीठ मळून घ्यायचं. बघा हे बघा असं पीठ मळून घ्यायचं. कारण एकदमच दूध टाकलं ना मग ते दूध पातळ होऊ शकतं, काय पण होऊ शकतं जरा, ठीक आहे. तर काय हरकत नाही. तर हे बघू शकता असं हे पीठ मळायचं. आता माझा थोडासा व्हिडिओ मोठा असतो पण माझं टेप बाय टेप शिकवणं असतं, ठीक आहे. हे बघा आता मुद्दाम हे तसं तर गारा झालं आहे बघा, पीठ मळते, पण मला ह्याला थोडंसं सैल ठोरायचं, म्हणजे सैल म्हणजे थोडंसं ढिलं करायचं. हे बघा हे ढिलं करायचं. हे काय करायचं, ढिलं. हे बघा बघू शकता तुम्ही. आता हे तसं घट होतं, पिठासारखं पीठ झालं होतं, पण मला जरा हे करायचं आहे. बघा आता ह्याला जेवढं हे दूध पिन तेवढं चांगलं आहे, पण जास्त पण हे नका करू. बघा आता हे बघा आता हे झालं आहे. ह्याला मी अजून एक दूध टाकते, थोडं करून टाकते एकदम. बघा हे बघा आता हे सैल झालं आहे, जरा थोडंसं सैल. हां तर सैल होऊन द्या, काही हरकत नाही. बघू शकता अजून मी थोडंसं एक हात टाकते. हे बघा आता हे पाक सैल झालं हे ठीक आहे. बघा हे सैल काय झाले, एकदम सैल झाले म्हणजे दिलं झाले. हे बघा म्हणजे पाटाळ झालं, मराठीमध्ये पाटाळ झालं म्हणतात. तर आपलं हे पाटाळ मुद्दाम केलं आहे मी, ठीक आहे. हे बघा हे मी पाटाळ मुद्दाम केलं आहे, ठीक आहे. काही हरकत नाही, तुम्ही बघा म्हणजे कळेल तुम्हाला, ठीक आहे. आणि माझा व्हिडिओ मोठा आहे, समजू शकता तुम्ही, कारण मी टेप बाय टेप शिकवते. आपल्याला काय आपलं हे नाही आपलं, ठीक आहे. आता हे मी सगळं पुसून ठेवले. तर ह्याला मला एक झाकायचं आहे, ठीक आहे. ह्याला मी झाकून ठेवते आणि हात धुवून घेते, ठीक आहे. तर आता ह्याला हे 10-15 मिनटं असं ठेवून द्यायचं आहे त्या साईडला. तोपर्यंत आपल्याला साखर नाही, आता आपल्याकडे साखर डब्यात भरूया. 1 वाटी साखर. बघा ही साखर मी खोलते, बघू शकता पाक करायचं, तोपर्यंत आपण पाक करूया, ठीक आहे. हे बघा हे आपला साखरेसाठी पाक करते मी. पाक मोठी वाटी आपल्या मम्मीने दिलेली वाटी आहे. हे बघा 1 वाटी साखर घेतलेली आहे, बघू शकता. ही मोठी वाटी मम्मीने दिलेली वाटी आहे, ठीक आहे. आणि ह्याला मी सगळं पुसून घेते, ठीक आहे. चला 1 वाटी साखर घेते. जास्त गुळमात मला आवडतो जरा कधी कधी, आणि राहिली साखर त्यात भरती, कारण माझा डबा कालच खतम झाला होता. बघा जिथे ज्याचं कोण नाही त्याचं परमेश्वर असतो. आता ही साखर माझं 1 वाटी घेतली मी साखर, ठीक आहे. तर आता हे आपण गॅसवर ठेवायचे.
आता हे साखर आहे 1 वाटी, ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते मी, मोठाच आहे बघा. आता मला पाक बनवायचा आहे आणि पाकासाठी हे गॅसवर ठेवून देते एकदम. हे बघा, हे गॅसवर ठेवून देते, पाक बनतो. एका साईडला मी पाक बनवायला चालू करते. आता हा ग्लास मी पाणी वतलं, हा माझ्या चाहत्यांनी मला दिलेले आहे आणि मी त्यांची चाहत्यांची भांडी प्रेमाने वापरते. हे पण माझ्या चाहत्यांनी दिलेले आहे. आम्ही सगळी भांडी प्रेमाने वापरते, मला आवडतं. माझी भांडी मी ठेवून दिली आहे ना, आणि भांडी मी वापरते. चला, आता हे ग्लास घेतला, त्याला एका साईडला ठेवलं. त्याच्यानंतर आता आपल्याला तेल घ्यायचे. हे तेल आहे, तेलाची कढाई मी धुवून घेऊन पुसून घेतली. तर हे आपल्याला तेल पण आहे आपल्याकडे. एक मिनिट, चला, ते तेल आहे. तेल साईडला मी कढाई पुसून मी, हे माझी लोखंडी कढाई आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये कितीही काळा झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. हे लोखंडी कढाई आहे. ह्याच्यावर मी गॅस चालू करते, तोपर्यंत आपलं हे तेल पाणीच निघून जाऊ दे. ते पण हे माझं हे आहे. तर मी 2-3 इलायची आणली, 2-3 इलायची कुटून घेऊया आपण. हे बघा, ह्याच्यामध्ये टाकायची, हे 2-3 टाकायची. आता ह्याला चांगलं असं कुटून घ्यायचं, एकदम बारीक बारीक. ठीक आहे, चला, हे झालं बघा. हे बघा, पावडर मस्तपैकी घरी बनवली मी आणि एकदम ओरिजिनल पावडर. हे बघा, घरी कुटायची आणि ओरिजिनल पावडर, बाहेर आणू नका. आता हे तेल गरम करते कढाई, हे बघू शकता तुम्ही. जास्त पण तेल नाही टाकत, उली तळायचं आपल्याला. जास्त गरम तेल पण खाल्लेलं चांगलं नसतं एकदम, म्हणजे तळलेलं तेल पण जास्त खायचं नाही. तर माझं जास्त कोण तळत नाही मी जास्त करून. तर मी आता हे करते. आता बघा, आपल्याला हे घेते, हे चारोळी, थोडंसं मी 2-3 चारोळी घेते गोळ्याच्या आतमध्ये टाकायला. ठीक आहे, हे बघा. आता एवढं किती गोळं बनतं मला नाही माहिती, पण मी घेते चारोळी. ठीक आहे, आता हे आपल्याला 15 मिनटं तर झालं नाही, पण थांबूया. हे आपलं पाक आहे, या पाकावर मी हे चाललं आहे आपला पाक. आता ह्याच्यामध्ये, या पाकामध्ये मला आहे ना इलायची पावडर टाकायची. हे बघा, बघू शकता हे तुम्ही. आता याला पाकाला चांगलं मी पकवून घेते. याचा खूप टाईम आहे अजून पाकाला. ठीक आहे, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. चला, आता आपण हे पीठ मळलेलं आहे, हे बघूया आपण. ठीक आहे, बघा, हे पीठ मळलेलं आहे. तर ह्याला असं आता आपण हे करून घ्यायचं आहे. तर थोडंसं मी हातावर तेल टाकते बघा. ठीक आहे, थोडंसं हातावर तेल टाकते. त्याला असं आपण पीठ मळून घेतल्यागत हे परत गाढ होतं हे पीठ. ठीक आहे, ह्याचं गोळं तयार करायचं. हे चांगलं होतं आहे बघा. 2 मिनटं असं असं केलं ना तर हे गाढ होतं एकदम. ठीक आहे, हे बघा, थोडंसं हात घेते मी तेलाचा. हे बघा, आता ह्याचं गोळं मी तयार करणार. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही गोळं करू शकता. हे बघा, जास्त दाबायची गरज नाही, परत काहीच नाही बघा. गोळं बांधणार एकदम जसं पाहिजे तसं तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. तर आता हे जर मी गोळं बनवते. हे बघा, जास्त मोठं पण नाही पाहिजे, जास्त बारका पण नाही मला पाहिजे. हे बघा, हे सगळं मी गोळं तयार करून घेते. हे बघा, असं करूया. झालं, हे पण गोळा बनायला तयार झाला. हे बघा, बघितलं. हे बघा, आता ह्याला आपल्याला एका ह्याने काढायचे पलट्याने. हे बघा, हे बघा, हे सगळं निघतं एकदम. आता हे पण गोळे घेतले मी एकदम हे करते एकदम. हे बघा, हे बघा, झाला आपला गोळा आहे तयार. ठीक आहे, तर आता हे आपल्याला ह्याचं मस्तपैकी गोळे तयार करायचे आहेत आपल्याला. जसं जास्त का सैलच आहे बघा, जास्त जास्त गाढ पाहिजे नाही आणि जास्त कडक नाही पाहिजे. हे बघा, ठीक आहे, बघू शकता तुम्ही हे गोळा. बघा,
सैल आहे एकदम, माझा सैलच आहे, मुद्दाम सैल केला आहे. आता मी ह्याच्यामध्ये गोळं तयार करते बघा, छोटे छोटे एकदम. ठीक आहे, हे बघा, ह्याला आकार द्यायचा आपल्या हातावर. कसा आकार द्यायचा ते आपल्या हातावर आहे, हे बघा. ठीक आहे, बघितलं तुम्ही. असं आपण गोळे तयार करायचे, छोटे छोटेच करायचे, जास्त करायची काही गरज नाही, काहीच नाही. ठीक आहे, हे बघा. चला असेच आपण गोळे तयार करूया. हे बघा, हे पीठ आहे ना असं पण होते, पण आपलं असं दाबू दाबू नाही करायचा, अजिबात नाही करायचं. जसं कमी कमीच करायचं आहे बघा आपल्या गोळं. हे बघा, जेवढं गोळं पाहिजे तेवढंच गोळा करा. हे बघा, कारण हे जास्त होतं एकदम. जर तुम्हाला मोठं पाहिजे तर मोठं करा, मला काही प्रॉब्लेम नाही, तुमची इच्छा आहे. हे बघा, हे एकदम एकदम नॉर्मल आहे बघा. हे बघा, जास्त मोठं पण नाही करायचं आपल्याला. हे बघू शकता, एकदम गोळ्याचा आकार तुमच्या हातामध्ये असा चपटा द्यायचा, लंबुळका द्यायचा, कसा द्यायचा ते तुमच्या हातामध्ये आहे. हे बघा, हे बघा, खूप छान बनलेलं आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करत जावा, व्हिडिओला शेअर करत जावा आणि छान छान कमेंट करत जावा. आता आपलं तेल जास्त पण गरम नाही करायचं. तर आता हे आपलं तळून घ्यायचं आहे बघा. आता हे बघा मी तळून घेते. बघितलं भावानं, खूप छान वाटतात गुलाबजामुन, मस्त वाटतात एकदम. आता हे बघा, मी लगेच सगळं करणार नाही, का नाही करणार, जेवढे तळायचं तेवढं तळून घ्यायचं, कारण गरम तेल पण नाही करायचं जास्त. ठीक आहे, चला. जे तळलं की लगेच गोळे बनवायचे, नाही तर ते मग कडक होतात एकदम. ठीक आहे, चला. आता हे तेलावर गोळा टाकते मी बघा. जास्त पण तेल मी नाही त्यातलं गरम केलं, कमीच असतं तेलावर. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे आपल्या हातावर असतं कलर कसा द्यायचा ते. हे बघा, आता हे छानसं तळलेलं आहे, कलर येतो बघा. आपल्या हातावर असतं कलर कसा द्यायचा कसा नाही. बघा, झटकीपट आपले गुलाबजामुन. बघितलं, जसं मी करते तसं तुम्ही करा. बघा किती छान वाटतात, बघितलं. वाव, बघितलं. हे बघा, असं थोडंसं पलटी मारते मी, अजून थोडंसं पलटी मारते. आता हे दोन चांगले पकलेले आहेत बघा. बघितलं, मस्त वाटतात ना गुलाबजामुन. भावांना खायला छान वाटतं, तसं करायला पण चांगलं वाटतात मला करायला. हे बघा, एका चाहत्याने मला माझ्यासाठी पाठवलं बिचारीने. बघा, हे गुलाबजामुन आहेत आपले, मी तळते बघा. कसं वाटतं तुम्हाला? बघितलं भावांनो, मस्त वाटतात एकदम. हे बघा, आता मुद्दाम जास्त टाकते. हे बघा, बघू शकता भावांनो. बघा बघा, हे असं गुलाबजाम सगळं तळून घ्यायचे आपल्याला झटकीपट. जसं मी केलं तसं तुम्ही गुलाबजामुन करा. बघा, तुम्ही म्हणता खरंच काकी खूप छान बनवलं आणि खूप छान दिसतंय. आणि मला खरोखर गुलाबजामुन आवडतात, पण माझा फ्रीज बंद आहे. आता माझ्या फ्रीजमध्ये हमेशा मी गुलाबजामुन ठेवणार, कधी पण खायचं म्हणजे. तर बघा कसं वाटतंय भावानं. बघा, बघितलं, बघा मस्त वाटलं एकदम. हे बघा, आता मुद्दाम तुम्हाला हा दाखवते व्हिडिओ, मुद्दाम दाखवते म्हणजे जास्त तळलेलं दाखवते, कारण तुम्हाला पण असंच करायचं आहे. माहिती आहे, व्हिडिओ मोठा असला म्हणून काय झालं, बघायला भेटते, शिकाय भेटते भावांनो. तेव्हा लाईक करत जावा, कमेंट करत जावा, मला पण छान वाटतं तुमच्या कमेंट. हे बघा, असं हलवायचं. बघितलं भावांनो, तुमच्या देखतात तळलंय मी. लाईक करत जावा रे माझ्या पिल्लांनो. माहिती आहे, बघा असं वाटते. बघितलं, आता हे काढून घेते मी. हे बघा किती मस्त झालंय ना, किती मस्त कलर आलाय. बघितलं, हे बघा. ठीक आहे, तर असंच आपल्याला आता दोन राहिलं, तर हे दोन पण असे तळून घेते मी. ठीक आहे, आणि गोळे मारते लगेच पटपट पटपट. असं लगेच पटपट पटपट गोळे मारते. हे बघा, लगेच पटपट पटपट गोळे मारून टाकायचं. हे बघा, बघितलं, हे असं लगेच गोळे मारायचं. लगेच करून पण ठेवायचे नाही गोळे. तुम्ही जर झटकीपट करणारे असतात, म्हणजे तुम्ही जर सुगरण आजचा चांगला, तर पटापटा पटापटा करून टाकायचे गोळे आतमध्ये. हे बघा मी कशी टाकते तसं आहे. हे बघा, सुलवर आहे माझा गॅस जळतोय. सुलवर म्हणजे मी सुलवर करते या, फास्ट गॅसवर नाही. हे बघा, फास्टवर गेलं ना तर जळून जाईन सगळं. काय, तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मग सुलवर करायचं. ठीक आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय ना? वाटणार छान, खायला तर सगळ्यांना छान वाटतं आहे का नाही? लाईक करायला नको वाटतंय, काय करायला आहे ना.
शिकवायचा तुम्हाला मी रोज एक एक रेसिपी शिकवत जाईल, छानशी झटकीपटवाली. पण तुम्ही लाईक करत नाही यार, कमेंट करत नाही, व्हिडिओ शेअर करत जावा जरा. ठीक आहे, तर चला करून घेते सगळं. आता हा पाक आहे, पाक झाला आहे काय बघायचा. हे बघा थोडासा कच्चा आहे अजून. ठीक आहे, तर ह्याला आपण बघूया जरा. ठीक आहे, तो पण ते तळून घेऊया सगळं. बघा खूप छान झालं आणि खूप छान आहे. तो का पॅकेट जे बनवलं ना ते चांगलं आहे. मी बोललं तर चांगलंच आहे. मला कोणची कंपनी ॲड करायला देतच नाही. किती छान छान मी गुलाबजामुन बनवून दाखवून तुमची कसलं का गुलाबजामुनचं पॅकेट असून द्या, ते बायकांच्या हातामध्ये असतं बनवायचं, असतं का नाही? हां बरोबर आहे का नाही? हे बघा किती भारी वाटते गुलाबजामुन. हे बघा बघा, आणि आतून सुद्धा सगळं पकलेलं आहे. हे बघा किती छानसं वाटते. हे बघा वाटते ना छान. आता हे गोळे करते बघा तसं पटापटा तयार. बघा हे बघा थोडासा गॅस फास्ट करते आता मी. ठीक आहे, आता हे बघा गॅस फास्ट का करते, थोडंसं तेल गरम होऊ दे जरा. हे बघा बघितलं. हे बघा असं पीठसुद्धा छान झालेलं आहे. जसं मी मळलं तसं पीठ तुम्ही मळायचं. हे बघा पीठ बघा ढिल्लं झालं पीठ, तरीसुद्धा मी त्याचं गोळं करते. बघितलं पिठाचं कसं आहे आपल्या हातावर असतं करणं. हे बघा आता गॅस मी सुलं करते, तो पण हे गोळे तयार करते. झाले, चाललंय माझं. बघा माझा व्हिडिओ मोठा असतो पण परफेक्ट असतो. बरोबर आहे का नाही? तुम्हाला वाटतंय ना मी मोठे मोठे बनवा, छान तुम्हाला शिकण्यासाठी बनवा, तर लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा एकदम. ठीक आहे, तर असेल आपल्याला रेसिपी बनवायचं बघायची असेल तर चॅनलला फॉलो करत जावा एकदम. चला पाकसुद्धा झालेला आहे, पाक मी बंद केला आहे आणि हे गोळेसुद्धा मी तळून झालेले आहेत. आता हे शेवटचे गोळे आहेत, बघू शकता तुम्ही. बघायला पैसे लागत नाहीत, लाईक करत जावा. पण काय संपलं. आता हे मस्तपैकी असे छोटे छोटे गोळे तयार करायचं. ठीक आहे, चला आता हे पाकसुद्धा खूप छान झालेला आहे, चिकट झाला आहे का. मी आताच बघितला होता म्हणून मी बंद केले. हे बघा गारा पण आहे. आणि जास्त मी साखर का टाकली, आपलं हे गुलाबजामुन संपल्यानंतर हे पाक फेकून नाही द्यायचा. ह्याच्यामध्ये आपण दुसरा पण गुलाबजामुन टाकून बनवू शकतो, फेकायचं नाही कोणची गोष्ट. हे बघा खूप छान झालेलं आहे, चिकट झालेलं आहे. बघा बघा. ठीक आहे, तर चला आता हे थोडंसं हे थंड होऊन द्या जरा. जास्त गरममध्ये पण नाही टाकायचं आणि थंडमध्ये पण नाही टाकायचं. तोपर्यंत आपल्याला हे गोळे झालेले आहेत तयार, आपले गोळे. आणि खूप छान एकदम मस्तपैकी बघा गोळे किती छान झाल्यात, किती छान दिसतात. बघितलं किती भारी दिसतात गोळे. बघितलं बघा आहे ना मस्तपैकी. बघितलं आहे ना छान. चला आता एक पाकाची कढाई मी खाली घेते. गरम असतं पोलटा सांभाळून घेत जावा, कोणची गोष्ट घाई करत जाऊ नका. आणि तेलाची वस्तू मागं टाकत जावा, कारण की पोळायला टाईम लागत नाही. हे बघा हे मागं टाकून दिलं आहे जर. आता हा पाक बघा, तुम्ही बघू शकता हा पाक बघा. आता तुम्ही म्हणता ह्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये आतमध्ये काय म्हणते ती इलायची पावडर आहे. हा पाक मस्त झालेला आहे. आता जास्त थंडा पण नाही आणि जास्त पक्का पण नाही, म्हणजे गरम पण नाही. तर ह्या पाकात थोडंसं अजून ह्याला थंड होऊन द्या जरा. हे पाक थोडासा थंड होऊन द्या. ठीक आहे, चला आता हे गुलाबजाम ह्याच्यामध्ये सोलणार आहे मी. बघा गरममध्ये आहे पाक, पण थोडासा गरम आहे. कारण गरम का सोलते पाकामध्ये, थोडंसं पाकामध्ये, कारण गुलाबजाममध्ये जायला पाहिजे ते, त्याच्यामुळे मी गरममध्ये पण सोलते. बघा ऐका कसं वाटते गुलाबजामुन. बघा आता फ्रीजमध्ये असतं, आता ह्याला एक अर्धा तास 1 तास बाहेर ठेवून द्यायचं आहे. बघा एकदम छान फुलणार. वाव बघा आता एक गरम आहे, काय आहे गुलाबजामुन चव पाक थोडासा. तर गरममध्ये का टाकलं आहे, त्याकडे ह्या गुलाबजाममध्ये ते जायला पाहिजे. हे बघा आतमध्ये सुद्धा त्याच्या हे जायला पाहिजे, म्हणजे पाक जायला पाहिजे. बरोबर आहे का नाही भावांनो? कसं वाटतंय मग? आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि छान छान गुलाबजाम खायला पण विसरू नका. ठीक आहे, मला लय आवडलं आणि मला खुशी झाली की कुणी तर मला एवढं प्रेमाने पाठवलं आणि माझे गुलाबजामुन खूप छान झाले. लय भारी वाटलं. थँक्यू सो मच. ज्याने कोणी मला हे सामान दिलेलं आहे त्यांना थँक्यू सो मच बोलते. आय लव्ह यू.
ठीक आहे. तू आता मला कमेंटमध्ये लिही आय लव्ह यू टू. ठीक आहे. माझी खास मैत्रीण आहे, खास माझी फॉलोअर आहे. माझ्याकडून तिने मसाला घेतला आणि तिने मला खूप खूप प्रेम दिलं. मध्ये पण ती मला भेटली, तिने पिझ्झा मला खूप खायला घातला आणि लवकरच मी तिच्या घरी पण जाणार आहे. तिला मी गुलाबजामुनचं सामान मी तिला घेऊन जाईन तिच्या घरी. पण मला माहिती आहे ती माझं काय घेत नाही. तिला माहिती आहे स्मिता, नको स्मिता कोणतं काय. तिने माझा मसालासुद्धा फ्रीमध्ये नाही घेतला. मी किती लोकांना माझा मसाला मी फ्रीमध्ये द्यायला बघत होती, कारण ज्या ज्या लोकांनी मला मदत केली होती ना त्या लोकांना मी फ्रीमध्ये देत होती. पण खरंच सांगते, खोटं नाही बोलत, कोणी माझा फ्री नाही घेतला. शिवाय एक बाईने घेतला माझा फ्रीमध्ये. पण काय हरकत नाही, जाऊन दे, माझं काय हे नाही. माझं सकुश मी तिला म्हटलं की नको देऊ पैसे, तर मी तिला पाठवलं पण तिला मसाला, असं नाही की नाही पाठवला. आणि ते पुण्यामध्ये पण पाठवला मी मसाला. ठीक आहे. तर चला बघा, ही अजून गुलाबजामुन बघू शकता तुम्ही कसे वाटतात. आता याला खूप छानसं ह्याला आपण आहे ना, आता मी बाहेर जायचं आहे म्हणून मी ठेवून चालली. आता तुम्हाला मी दाखवलं असतं, खाऊन पण दाखवलं असतं. पाकसुद्धा किती छान बनला आहे, बघितलं का पाकसुद्धा. हे पाकसुद्धा लय भारी बनलं तो का, घट झार पाक आहे माहिती आहे. आता हे मला टाईम लागणार म्हणजे गुलाबजामुन खायला, तर मी आता खाऊ नाही शकणार कारण ह्याला भिजायला टाईम लागणार. तर आपण हे संध्याकाळ बघूया. मी शॉर्ट व्हिडिओ टाकीन, तर ह्याला मी झाकून ठेवते. ठीक आहे. तर हा व्हिडिओ इथंच संपवते. मी फास्टमध्ये केलं तर ते शूटमध्ये केलं ना, की किती माझी साफसुथरी आहे ना, पण थोडेसे डाग आहेत ते दूर होतात. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला बुंदीची रेसिपी दाखवणार. ठीक आहे. बुंदीची रेसिपी दाखवते मस्तपैकी एकदम झटकीपट. पण ठीक आहे, काय हरकत नाही. ज्या दिवशी माझं फ्रीज येईल ना त्या दिवशी मी रसगुल्ला पण तुम्हाला दाखवते. आता माझं फ्रीज बंद आहे सध्याला, तर हे सगळ्या वस्तू बाहेर ठेवायची वस्तू तर आहे नाही. आपण अख्खा दिवस खाऊ शकतो आणि संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवू शकतो, कारण आपल्याला थंड थंड लागतं खायला ना. तर ठीक आहे, काय हरकत नाही. येईन आपल्या घरी लवकर फ्रीज येईल, तर आल्यानंतर त्याचं पण म्हणजे फ्रीजचं मस्त स्वागत करीन. तर छान छान रेसिपी बनवीन आणि तुम्हाला मी गुड न्यूज पण सांगणार आहे, पण आताच नाही, नंतर सांगते. ठीक आहे. तर चला, चॅनलला फॉलो करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बाय बाय, टेक केअर. आता मी निघाली पनवेलला. जर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, बिझनेस नंबरवर कॉन्टॅक्ट करा मला. ठीक आहे. साईटला वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्सला नंबर टाकते की ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर हळद पाहिजे असेल, मसाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी आता निघाली पनवेलला. तर पनवेलला झाल्यानंतर मी तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ टाकेन तिथे मी. तर ठीक आहे, पनवेल, बेलापूर, वाशी बिशी सगळ्यांना भेटेन मी. ठीक आहे. चला बाय. आणि कोणाकोणा माझे गुलाबजामुन आवडलं ते नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बाय बाय.